नमस्कार मंडळी, स्वराज्य चौफेरमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे। आपण आज पोखरी या गावातील पारस काकडे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत। या शेतकरी बांधवाची परिस्थिती आज तुम्ही बघू शकताय। हे बघा, आज तोंडाशी आलेला घास आज निसर्ग राजा घेऊन गेलेला आहे। ठीक आहे, निसर्ग राजा जरी आज हा तोंडाशी आलेला घास घेऊन गेलेला असेल, परंतु माझं शेतकरी बांधवासाठी या सरकारला एक आश्वासन असेल की निसर्ग हा तुमच्या हातामध्ये नाहीये, परंतु शेतकरी बांधव हा तुमच्या हातामध्ये। अर्थात या शेतकरी बांधवाची व्यथा, या शेतकरी बांधवाची परिस्थिती काय चालू आहे हे मात्र नक्की तुमच्या हातामध्ये आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, अक्षरशः तोंडाशी आलेला घास हा पूर्णतः या पाण्यामध्ये दिसतोय। या ठिकाणी पण बघू शकता तुम्ही, हे पूर्ण पीक रुजवलं, जोपासलं, पालन पोषण केलं आणि या पिकाचं पालन पोषण झाल्याच्या नंतर कुठेतरी आपण बघू शकता हे पूर्ण या पाण्यामध्ये गेले। हे बघा, या ठिकाणी काय परिस्थिती आहे हे बघा। अक्षरशः हे कापसाचं जे पीक आलेलं आहे याला दोडी म्हणतात। ही दोडी बघा, ही परिस्थिती जर बघितली तर ही बघा तुम्ही काय राहिलं याच्यामध्ये। अक्षरशः बघा, पूर्णतः सडून गेलेला आहे। काय परिस्थिती आहे, माझ्या शेतकरी बांधवाने अजून कुठपर्यंत तोंड द्यायचंय, शेतकरी बांधवाने अजून कुठपर्यंत संघर्ष करायचा आहे। अरे, या जगाचा जर पोशिंदा जर म्हटलं तर माझा शेतकरी राजा आहे। पूर्ण अख्खं आयुष्य जो जगवतोय माझा शेतकरी राजा जगवतोय। माझ्या शेतकरी राजावरती ना हे जे पूर्ण तुमचं जीवन जगणं काय जे असेल ना, अन्न पाणी वस्त्र निवारा, हे फक्त आणि फक्त माझा शेतकरी राजा पोचवतोय। अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत। अन्न हा शेतकरी राजाच पुरवतो, वस्त्र या कॉटन मधून या कापसामधून वस्त्र तयार होतं, तेही माझा शेतकरी राजाच पुरवतो। निवारा हे तर तुम्हाला माहितीच आहे। ही परिस्थिती आज झाली आहे माझ्या शेतकरी राजाची। मान्य आहे, वरून राजा कोसळतोय, हे शासनाच्या हातामध्ये नाहीये, हे सरकारच्या हातामध्ये नाहीये, कारण की निसर्गाला कोणी अडू शकत नाही। मात्र नक्की खरंय, या सरकारला एवढं नक्की सांगणं, जो कर भरतोय हा शेतकरी बांधव, जो जीएसटी भरतोय हा शेतकरी बांधव, हा फक्त आणि फक्त या समाजाचा, या पूर्ण शेतकरी बांधवाचा, 18 पगड जातीचा नव्हे तर पूर्ण या समाजामध्ये वावरत असणाऱ्या कणाकणाच्या मातीचा पूर्णतः हा पैसा आहे। आणि हा तुम्ही जर वेळेला शेतकरी बांधवाला देत नसताल, हा वेळेला या जमिनीवरती चालणाऱ्या या जीवाणूंना देत नसताल, तर काय उपयोग आहे। कुठेतरी असं वाटतं की सरकारने या सर्व शेतकरी बांधवाला वेठीस धरलंय। कुठेतरी वाटतं या सरकारने या शेतकरी बांधवाकडे कुठेतरी दुर्लक्ष केलंय। अरे, तुम्ही जी मदत देताय ना, गुंठा प्रति गुंठा 80 रुपये आणि हेक्टरी कुठं 10,000, कुठं 20,000 रुपये। अरे, माझा शेतकरी बांधव या पिकाचं पालन पोषण करण्यासाठी फक्त तेवढा खर्च करतोय, आणि आज तुम्ही त्याची नुकसान भरपाई म्हणून तुम्ही त्याला जर 10,000 रुपये 20,000 रुपये जर प्रति गुंठा जर देत असताल, हेक्टरी देत असताल, तर तुम्ही या शेतकरी बांधवाशी मजा करताय, या शेतकरी बांधवाशी सध्या तुम्ही खेळताय। हे बघा, तुम्हाला योग्य वाटत असेल तर सरकार तुम्हाला योग्य जर वाटत असेल तर शेतकरी बांधवाच्याही हातामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत। वेळ तशी येऊन देऊ नका, तातडीने निर्णय घ्या। आणि या सरकारला एकच सांगणं आहे की शेतकरी बांधवासाठी तुम्ही झगडा झुंजा बस।